कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय तुम्ही अजून इथेच? आणि तारा मॅडम कुठे आहेत? तारा मॅडम तर घरी गेल्या ना कार्यक्रमाची तयारी करायला. तुम्ही पण रेडी व्हा. मी काय म्हणते, आज तारा मॅडम साडी छान दिसत होत्या नाही? खूपच छान दिसत होती. म्हणजे जर कोणी सुंदर दिसत असेल तर कौतुक करायला हवं ना, तसं कौतुक करतोय. बाकी तसलं काही नाही आहे. हा, तसलं काही नाही. पण मी कुठं काय बोलले? नाही म्हणजे काही वाटायला नको म्हणून मी आधीच सांगितलं. हा, ऍडव्हान्स. पण मी काय बोललेच नाही ना. बबुल, मी जरा जास्तच रिॲक्ट झालो का? नाही, जरा कमी जास्त रिॲक्ट झालायस. तारा आले वाटतं. तारा? तारा? बबलू, अक्के 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 काय अप्पू? हे बघ रे, यांना साधं धोतर नेसता येत नाही. तू का असतेस? ए, सोपं नाहीये. साडी नेसणं एवढं सोपं वाटलं का तुला? हो सारंगराजी, तुम्ही माझ्या अक्कीला काय साधा सुद्धा समजताय काय? माझ्या अक्कीला सगळं येतं. अक्की, यांना सोळं कसं नेसतात ते दाखव ग जरा. तुम्हाला चालेल का पण? नाही. हा राम भाऊ, असं कधी बोलतोय? अहो सख्या भागवतांचा. हा हा, कुठवर पोचलात तुम्ही? येताय ना? होय होय होय. हा, निघालात का तुम्ही? हा, पोचतोय होय. हे समधी तयारी झाली आहे, म्हटलं तुम्ही कुठवर पोचलात ते बघूया. या या या, तुम्ही लवकर या, वाट बघतोय आम्ही तुमची. या. हा सगदेवा. हा, अरे बाळा, त्या रामभावासनी फोन केलास का? होय, त्यांच्याशी जाता माझं बोलणं झालं, वाटेतच आहेत, पोचतील म्हणा. हा, मी काय म्हणतो, तुमचं इकडचं झालं की जाऊन तू घरची तयारी करा ना. आले. तुम्ही काय विचार केला का? कसला विचार? हो, असं काय करताय? सावली वहिनी सारंग दादाला एकत्र आणण्याची जागतिक जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. असं विसरून चालणार नाही. आता आपणच या जगाला वाचवू शकणार आहे. म्हणजे बरोबर बोलताय तुम्ही, पण ते काय करायचं? म्हणजे आपण काय करू शकतो? अहो, आपण खूप काय करू शकतो. आता काय झालंय ना, माझ्या डोक्याचं इंजिन आहे ना, ते बंद पडायला लागले. म्हणजे इथे जे काय प्लॅन केलेत ते सगळे फेल झालेत. आता मी ठरवलंय, आता माझ्या इंजिनला ब्रेक. आणि तुम्ही जे काय आयडिया देणार ना, त्याच्यावरती प्लॅनिंग करायचं. म्हणजे कसं नवीन अँगल मिळेल. असं बघताय, मी काय बोललो ते कळलं नाही काय? नाही कळलं. ते तुम्ही ते काय आयडिया नियोजन वगैरे हे समजा कसं करतात काय माहित नाही हो. आणि मला काय वाटतं, म्हणजे मुळातच हे असं योजना बिजना करून किंवा असं काही ठरवून बिरवून काही करता येत असतं का? की काय म्हणजे असं कोणाच्या आयुष्यात काय घडणार हे आपण ठरवणारे कोण आहोत? नाही म्हणजे आपण कसं काय ठरवायचं ना? एक मिनिट, तुम्ही आयुष्यात ठरवून काही केलंच नाही का? हो, आपण ठरवणारे कोण असतो बरं? होय की, जे काय ठरवायचंय करायचंय तो इथल करतो. आपण काय बी करायचं नसते. बरोबर आहे तुमचं. मग आता सारंग दादा आणि सावली वहिनी एकत्र यावेत ही प्रार्थना तुम्ही विठ्ठलाकडे करा, आणि बाकी सगळं आम्ही सांभाळून घे. हा, तसंच करूया. तुम्ही देवाबरोबर काय बोलायचं ना ते तुम्ही सांभाळा. आम्हाला इथे काय करायचं ना ते आम्ही सांभाळतो. म्हणजे कसं, दवा केसा दुवा. तुमची भक्ती आमची युक्ती. आता सारंग दादा आणि सावली वहिनीला एकत्र आणणार म्हणजे आणणार. पण प्लॅन काय?
आयडिया. नाही नाही नाही, ह्या मुलीला सारंगपासून लांब ठेवायचंय. ही मुलगी सारंगच्या जवळ येता कामा नये. काय करता येईल? येस, या मुलीला जर सारंगपासून लांब ठेवायचं असेल तर मला जावं लागेल तिकडे. पण तिकडे जाण्याआधी मला एक महत्वाचं काम करायचंय. साऊ बाई, साऊ लई भारी दिसून राहिलीस ग. लई छाक नटलीस. अंशी लक्ष्मीवादी दिसून राहिली तू तर. साऊ म्हणजे दरिद्री नाही म्हणता येणार, पर लईच हालाकीचे दिस काढलेस तू. आता तुझं आयुष्य सुखाचं जावं एवढीच विठ्ठलाजवळ प्रार्थना आहे. पण लई भारी दिसून राहिली बरं. पुन्हा पुन्हाची नजर नको लागाया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.